बांगलादेशमध्ये आमच्या हिंदूंच्या वरती अमानुष हल्ले, हत्या, बळजबरी, बलात्कार असा जो छळ चालू आहे त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं। खरं तर मी भारत सरकारला माझी अशी विनंती आहे की या बांगलादेशाला जसा तसा धडा शिकवण्यासाठी डायरेक्ट त्यांच्यावरती आपण हल्ला करायला पाहिजे। या बांगलादेश जगाच्या नकाशावरून या ठिकाणी घालवला पाहिजे अशी तीव्र भावना सर्व हिंदू बांधवांची या ठिकाणी आहे। याबरोबरच या देशामध्ये जे जे बांगलादेशी राहतात ते कोल्हापुरात जे राहतात यांना सुद्धा आम्ही हुडकून काढून पळोकीसरो इथं लाता मारून यांना या देशातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, कारण आमचं हिंदू त्या ठिकाणी सुरक्षित नाही। वास्तविक बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेला आमच्या इस्कॉनच्याच बांधवांनी कार्यक्रम घेऊन त्यांची पोटं भरण्याचं काम केलं होतं आणि त्याच आमच्या इस्कॉनच्या बांधवांच्यावर अशा पद्धतीचे हल्ले करतात। यांना कुठलेही लाज लज्जा शरम नाही आहे। त्यामुळे आम्ही सगळ्या हिंदू बांधवांना सुद्धा विनंती करतो, देशातल्या राज्यातल्या या कोल्हापुरातल्या, की आता वेळ आलेली आहे। भविष्यामध्ये आपला हिंदू धर्म टिकायचा असेल, आपली संस्कृती टिकायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन ही जी काही औलाद आहे ही आपल्या देशविरोधी आहे, देशद्रोही आहेत, यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। सगळ्यांनी एकत्र यावं आणि जे जगामध्ये चाललेलं आहे बांधवांनो, जगाच्या पाठीवर एकमेव हिंदू राष्ट्र आपलं हे भारत राष्ट्र आहे आणि नरेंद्र मोदी हे सक्षम आहेतच, पण त्याचे अधिक हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि ह्या लोकांना धडा शिकवावा अशी विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो। जय हिंद। केंद्र सरकार यावर ठोस पावलं उचलेल असं वाटतंय का? 100% ठोस पावलं उचलणार, पण ठोस पावलं उचलत असताना आपल्याला सगळ्यांना एकजुटी दाखवली पाहिजे। झालेल्या अन्यायावरती तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया या तिखट आणि तीव्र आल्या पाहिजेत। सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला नाही का? पुलवामा हल्ल्याचा बदला आपण घेतला नाही का? त्यामुळं याही गोष्टीचा बदला हा भारत सरकार निश्चितपणे घेईल, पण ते बदला घेत असताना आपण सगळे हिंदू देशातले नागरिक का स्वस्थ बसायचं, म्हणून हे जनतेचं हे हिंदू धर्माचं आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि निश्चित मला खात्री आहे हा देश याचा बदला नक्की घेईल। हिंदू राष्ट्र समन्वय समिती सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज मागणी करतोय की जे काय बांगलादेशमध्ये अत्याचार चालू आहेत ते आत्ताचंच नव्हे तर गेली 7 वर्ष झालं हिंदूंना टप्प्याटप्प्याने वेचून मारण्याचं तिथं काम चालू आहे। आज भारत सरकारला आमचं आव्हान आहे की आता गांधीगिरी बस झाली, आता छत्रपती शिवरायांचा विचार अंगीकार करून जसं इस्रायलनं गाझापट्टीचा विध्वंस करून टाकला तसं बांगलादेशाचं नामोनिशाण मिटवायला पाहिजे। का तर बांगलादेशमध्ये आज तिथल्या महिलांच्यावर 20-20 जण बलात्कार करून त्यांना मारून टाकले जात आहे। त्या उड्डाणपुलाला फासावर लटकून टाकले जात आहे हिंदूंना। आज सगळे हिंदू तिथले जीव मुठीत धरून वागत आहेत। आज आपण बघतोय, आज जर का आपण हिंदू म्हणून एकत्र आलो नाही तर पुढे येणारा काळ एकदम भयानक असणार आहे। आज आपला 100 हिंदू ज्या वेळेला असतात तिथे एक मुस्लिम गुण्यागोविंदाने राहू शकतोय, पण 100 मुसलमानांच्यात एक हिंदू गुण्यागोविंदाने राहू शकत नाही। का तर आमची तशी संस्कृतीच नाही। आज आपला हिंदू समाज आज जगाच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये आहे, पण त्या देशामध्ये जाऊन त्या देशाशी एकरूप होऊन त्या देशाचा उत्कर्षच केलेला आहे। आज कुठं असं तुम्हाला ऐकवात येणार नाही की तिने कुठंतरी एक दगडफेक केला आहे, पण ह्यांना ब्रिटन असू दे, फ्रान्स असू दे, जिथं जाईल तिथं आज मुसलमानांनी हैदोस घातलेला आहे आणि संपूर्ण जग इस्लाममय करणं हे त्यांचं टार्गेट आहे। तर आमचं असं आव्हान आहे आपल्या हिंदूंचं अस्तित्व टिकवण्यासाठी, जसं छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंना सुरक्षित केलं, तसं आमचं मोदीजींना आव्हान आहे की हे भारत हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि हिंदू राष्ट्र झालं तरच आपला देश सुरक्षित राहणार, हिंदू सुरक्षित राहणार। जय भवानी। जय श्रीराम। जय श्रीराम। सकल हिंदू मराठा यांच्या वतीने आज बांगलादेशाने जो काही हिंदू यांच्यावरती अत्याचार सुरू केलेला आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून आंदोलन आज जाहीर केलेलं आहे। सर्वप्रथम एक महिला म्हणून, जिल्हाध्यक्ष म्हणून मी या हिंदू यांच्यावर जो अत्याचार होत आहे याचा मी सर्वप्रथम निषेध करते।
मला असं वाटतं की या भारत देशाला खूप मोठा इतिहास आहे. आज छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली, आशीर्वादाखाली स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच पद्धतीचं आव्हान आत्तासुद्धा भारत देशामध्ये सुरू आहे. ते म्हणजे बांगलादेशीयांनी जो काही हिंदुत्वांच्यावर, सनातनांच्यावर अत्याचार सुरू केलेला आहे तो अतिशय अमानवीय असा अत्याचार आहे आणि खूप निर्गुणपणे या सगळ्याचा आम्ही त्या सगळ्याला सर्व हिंदू लोक सामोरे जात आहेत. मला असं वाटते की हा बांगलादेश हा विसरलेला आहे की ज्या वेळेला त्यांच्यावरती अत्याचार होत होते, पाकिस्तानाकडून त्यांना जेव्हा त्रास होत होता तेव्हा या हिंदूंनीच, सनातनांनीच त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम, त्यांना चांगल्या पद्धतीनं वागणूक देण्याचं काम याच भारतीयांनी केलं आहे. मला असं वाटतं की आम्हीसुद्धा जिजाऊंच्या रणरागिणी आहोत, ताराराणींच्या रणरागिणी आहोत. आम्हीसुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये हिरिरीने पुरुषांच्या बरोबरीने भाग घेऊ आणि जो काय हा अत्याचार सुरू आहे त्याला नक्कीच आम्ही विरोध करू. मला असं वाटतं की भारत देशाला अतिशय चांगलं एक नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या रूपाने मिळाले. आज सनातन असू दे किंवा आज जो भारताला इतिहास आहे त्याच्या दृष्टिकोनातूनच, आज त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीतर्फे सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांचं संरक्षण होईल याची मला नक्कीच खात्री आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये बांगलादेशावर मधील महिलांच्यावर जो अत्याचार होतोय तो अतिशय अमानुष अत्याचार होत आहे आणि लवकरात लवकर या सगळा अत्याचार थांबलाच पाहिजे आणि जोपर्यंत हा अत्याचार थांबत नाही तोपर्यंत आम्ही महिलासुद्धा हिरिरीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.